ही कामगिरी देवाने आपल्याला संपवली आहे, परंतु माझ्या काही एकट्याची देत पेळणार नाही. आता वयाच्या दृष्टिकोनातून आधी त्या पेंद्याला हाक मारतो. अरे पेंद्या, हा बोलते किट्टे सण आहेत, घोडे घालणार असतील. अरे पेंद्या, अरे काय रे काय? अरे असं पुढे. अरे कशाला? अरे कशाला म्हणजे काय? आज इकडे शिमगा आहे. काय म्हणतो? हो, आज गोळगावचा शिमगा आहे. शिमग्याच्या सांगण्यावरती आज ये तू. बरं येऊ होतं? अरे यायलाच पाहिजे. आलो आलो. हॅलो 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 श्रीराम शंकरराव धार यांच्याकडून छोट्या कृष्णासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, तसेच वामन परशुराम धार यांच्याकडून 100 रुपये, दत्ताराम काशीराम मोलावटे यांच्याकडून 100 रुपये, किरण आत्माराम मोलावटे यांच्याकडून 100 रुपये, संदेश सीताराम घास यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच पूनम व अक्षय अनिल वलावटे यांच्याकडून 200 रुपये, या गावचे गावकर मंगेश कृष्णा वलावटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सोमेश्वर नाट्य मंडळ या सर्वांचं आभारी आहे. गाय चुकली राणा देवर जाणीला, गाय चुकली राणा देवर जाणीला, हे गेली पुन्हा कळना मला, हे गाय गेली पुन्हा कळना मला, अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा हाक मारिया, अरे सुदामा देवर जाणीला, गाय चुकली राणा देवर जाणीला, गेली पुन्हा कळना मला, गेली पुन्हा कळना मला, अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा मारिया, अरे सुदामा मारिया, अरे सुदामा मारिया.
झालं काय झालं काय काय झालं म्हणलं हा? काय झालं अरे हा तू केलं मी केलं आणि ते कसं अरे कथा म्हणता अरे मी तुला हात मारली मग तर तू काय करत होता अरे रानात गेलेलो लानात मग लानात तर रानात रानात गेलेलो माझ्या बैलाला आणाया माझ्या बैलाला आणायला गेलो तुझ्या बैलाला हा तुझा बैल पण आहे माझ्या बैलाच्या पुढे तुझी माहित झालं तुझ्या बैलाला पुढं तुझी माहित झालं माझी बैल झालं मग अरे बैलाला आता हलवा फिरवला आता वाल्यात आणाय फिरवला हिलवला तुझी माहित तिकडे धावत आली माझी म्हैस तिकडे धावत आली आणि मला उडवला तुला उडवला आता मुलं ह झालं तेव्हा नसला का रे? तेव्हा तसा आहे मग आता आहे बघ अरे पण मला एक सांगा तुला उशीर का झाला कधी लय मोठी स्टोरी काय झालं कशी तुली आहे शॉर्टकट मध्ये जा काय सांग तुला काय सांगतो काय शिडे अरे सकाळ सकाळ बायकोन उठवला कशाला सकाळ सकाळ बायको उठवला बायको उठवला ठीक आहे पुढे बायको मला म्हणाली बायको तुला म्हणाली अहो अहो अहो, तुम्हाला अहो. चालत बोलवली नाही अल्ला काय तू लहान आहे लहान आहे चालत जायला अरे बायकोला पण इतकंच म्हणलं मग चालत जाय काय मला काय माझं शाळेत जायचं होय आता शाळेत जातो वय नाही काय काय तुला हा बोलतो बा काय गाडी कुठे काय शाळेत जातो मग अरे बायको इतकंच म्हणलं हा काय मला शाळेत जायचं होय छे, शाळेत जातो का आता बायको म्हणते कशी काय म्हणते आज आपल्या पोरग्याची परीक्षा आहे तुझ्या पोरग्याची मग ती बायको तुझी हुशार आहे आता म्हटलं परीक्षा म्हटलं शाळेत जायला शाळेत जायला पाहिजे त्यात मास्तरांनी बोलवली ना मास्तरांनी बोलली तसा शाळेत गेलो हा बाईन नाही मुली गेलो मास्तरांनी बोलवली बाईन नाही बोलली नाही बाई नाही आमच्या शाळेत शाळेत बाईन नाही मास्तरच सगळे पुढे हा. मास्तरांनी बोलवली बोलवली. तसा शाळेत गेलो कसाच गेलास मी शाळेत जातोय नाही जातोय जातोय ना जातोय टाकतो नाही जातोय नाही जातोय हा, काय बोलावं झालं? लागलं. बरोबर असंच आहे. बोललास. जातोय नाही जातोय जातोय ना जातोय मास्तर मला काय म्हणाल काय झालं कसं तर आम्हाला का माहित या 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 बसा 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 कुठं बता आणि आता खुर्चीवर पण मला बोलायचंच कधी मग बायको ऐकशील देवा ना माहित बघ काय की नाही अरे मास्तर मास्तर मग तसा खुर्चीत बसलो कोणत्या खुर्चीच्या गुरुजींचा नाही हे मास्तर मास्तरांच्या समोर बसलो. समोरच्या खुर्चीवर समोर बसलो बसलो मास्तर मला म्हणाले काय म्हणाले तुमचा पोरगा किती हुशार आहे तुमचा पोरगा किती हुशार आहे हुशार आहे तर तुझ्यासारखाच असणार मग मास्तरांना छाती ठोकून सांगितलं छाती ठोकून छाती ठोकून सांगितलं छाती हात नाही लागली मास्तर हा. माझा पोरगा आहे तुम्हाला काय? हुशार असणार का? आम्हाला पोरगा आहे कोणी? मी कुठं म्हणलं तुझा माझा पोरगा आहे. मग पुढे काय झालं मास्तर म्हणाले तुमच्या समोर तुमच्या पोरग्याची परीक्षा घेतो तुमच्या समोर हा परीक्षा घेतली कुठे घेतली आता परीक्षा मध्ये पोरगा शाळेत येणे गेला पाहिजे हा. पोरगा गेला उशिरा पोरगा उशिरा गेला मग बरोबर पोरगा गेला उशिरा मास्तरांनी विचारला नाही बंड्या तुला शाळेत यायला उशीर का रे झाला काय झाला संध्या उशिरा गेला कशा आहे मग संध्याचा बापू जाऊन आधी बसला ना तुला शाळेत यायला उशीर का रे झाला उशीर का झाला बंड्या माझा हुशार हुशार बंड्याला लगेच सांगितलं काय सांगितलं मास्तर मी आणि गोट्या कुठला तो अरे माझ्या बंड्याचा मित्र मंड्याचा मित्र तुझ्या तर आम्ही दोघं शाळेत येत असताना गोट्याचं 5 रुपयाचं नाणं हरवलं गोट्याचं 5 रुपयाचं नाणं हरवलं हरवलं पुढे तर मास्तर म्हणतायत तर नाणं शोधत होतो का काय म्हणून त्यांना उशीर झाला असेल असं त्यांना वाटलं मास्तरना वाटलं हा. मास्तर पण हुशार तर तर बंड्या म्हणतो काय गोट्याचं नाणं गोट्याच होतो होता आणि मी त्या नाण्यावर पाय देऊन उभं होतो गोट्या आपला शोधतोय नाणं काय गावात? काय पाय ठेवले ना दाबून काय मास्तरने डोक्याला हात लावली पहिला प्रश्न विचारली मराठीचा पहिला मराठीचा प्रश्न मराठीचा प्रश्न विचारली हा हा मास्तर म्हणाले काय म्हणाले बंड्या बंड्या योगायोग शब्दाचं उदाहरण दे योगायोग शब्दाचं उदाहरण दे उदाहरण दे उदाहरण सुरुवात झाली सर उदाहरणाला मग हा पुढचा सांग तू. बंड्या हुशार म्हणाला. बंड्या हुशार तुझा अगदी पोरगा. हुशार मग काय बंड्या म्हणाला जेव्हा माझ्या आईशीचं लगीन झालं तेव्हा माझ्या बापसाचं लगीन झालं समजलं मास्तर म्हणाले गणिताकडे आता मास्तर गणिताकडे वळाले. गणिताकडे वालाले मग गणिताकडे गणिताकडे वालाले मास्तरांनी विचारलं नाही 15 फलांची नावं सांग 15 फळांची नावं मग बंड्या बंड्या हुशार वर माझा कॅन्सरला काय हुशार सारखं हुशार काय खाऊ आहे काय? तुझ्यासारखाच असणार तो 15 फळ झाली काय सांगू शकतो एक तो. फणस तिथं हा. बरी होती बरी होती मग काय सांगितलं जरा डोकं खांजवला आणि लगेच सांगितलं आंबा फणस
चिकू किती आली 3 आणि 1 डझन केली. मला मोठा होत्याला मोठा हुशार. तेवढ्यात तू हात मारा नाही इकडा. तेवढ्यात मी हा मारत नाही, तू इकडे आलास. मग ती 15 केळी कुठे आहेत? ते ठेवू आधी बरं, मी कशासाठी तुला बोलवलं हा का मारला माहितीये? कशाला? मग ते कधी विचारणार? आपलं मोठं कौतुक सांगताय. मला आलं काय ते बोलायला नको पुढे. काय ते बोलायला पाहिजे, का उशीर झाला म्हणून सांगितलं. ठीक आहे, सांगितलं तुमचं ऐकून घेतलं, आता माझं ऐका. आण मग. हा? आण. अरे सांगतोय, ऐका. काय माहिती काय, कृष्णदेवाने आपली कामगिरी सांगितली. हे काय? होई काय सांगतो ते फक्त हा म्हणा. हा तर आपल्या त्या दोडून अडकळ जायचंय. हा दोडून जायचं बाजाराला. हा हा काय हा? तू म्हणाला हा म्हणा. अरे हो म्हणा. हो. ठीक आहे, तर त्या गवळीने तुम्हाला मी दाखवतो. हो त्या गवळीने आपण जाऊन विचारायचं. हो ते तुम्ही विचारायचं. हो. आता ऐका हो. ठीक आहे म्हणतो. एक वाटली केसाने. आम्ही शेजारी राहतच नाही. ठीक आहे म्हणतो, आपण जाऊया आणि त्या गवळीने विचारलं मी दोघांनी की आला कुठून आणि जाणार कुठे. तुला काय पाहिजे त्याच्यात? अरे त्यांचं पाय त्या जाताय, तुझं का पाय दुखताय? माझं दुखत नाही, आपल्याला कामगिरी देवान लावली आहे. मी काय सांगितलं? असं आहे काय? श्रीकृष्ण देव इथे आले होते. ते आपलं कामगिरी सांगितले. 16,8 गोपिकांचा मेळा आसपास भरून कवचाच्या खाली चालले आहे. होय काय? त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला बोलवलंय. जाऊया जाऊया. पडपडीत करून टाकायचं पडपडीत. पण हे सगळं काय? करून हा? हे सगळं करून आम्हाला काय भेटणार? हा? दही दूध भेटणार, दही दूध. काय म्हणतोस का? हा. त्याच्या लवकर चल. काय म्हणतोस म्हणजे काय? डॉक्टरचा संतोष पण आला इथं. होय का? चला, वाजव रे. अरे पेंद्या, अरे गवळी पाहिजे का? जाय दाखव दे माझ्या बोटाकडे बघे. कुठं माझ्या बोटाकडे. ठीक आहे हा? ठीक आहे हा, इथं? ठीक आहे ठीक आहे दे दाखवतो. हा आम्ही चाललो ना अरे माझ्या बोटाकडे बघ, तू पाठी कुठे बघतोय? होतं ग हे बघ, हे बघ. दिसतं का? हे बघ. अगं बाय म्हणजे
काय ग हा? सुदामा, जमेल का? काय विचारायचं नाही जमायलाच पाहिजे. काय विचारतात? बघ हा? हा बघ हा वाकडा वाकडा. काय बोलत दितावलं कोणी काय भाषेत निघालाच का काय? हा? दोन आहे ते. हॅलो दोन मावशीबाई इकडे लक्ष द्या. सिद्धेश संदीप गुरव यांचं नाव घ्यायचं राहिलंय. सिद्धेश पेंद्या, मगाशी तुला काय सांगितलं मी? काय सांगितलं डोळे लावून विचारा. काय विचारायचं अरे म्हणजे मगाशी सांगितलं विसरून गेला? विचार एवढा घात काय विसरलास? हा, त्या डोळे लावून विचारायचं. ते शाळेची मावशी आहे. हा. त्या मावशीला जाऊन विचारायचं की मावशी तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे? त्या मावशीला वलकायची कशी हा? मावशीला वलकायची कशी मावशीला सध्या कोणी कसा पण ओळखतो. ठीक आहे हा, असं आहे होय. बाकी सर त्या हे आहेत. मावशीचा वेगळा आहे, नटापटा. हा, वेगळा वेगळा नटापटा. ते बघ, हॅलो अनिल तावडे गाव कळवंडे यांच्याकडून 100 रुपये. करीना करिश्मा काजळ व सोहम संतोष ओलावटे यांच्याकडून 100 रुपये. संदीप कमरे व संदीप ओलावटे यांचे वर्गमित्र आज जे सुदामाची भूमिका साकारत आहेत ते प्रकाश बेटकर यांच्यासाठी या दोघांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सोमेश्वर नाट्य मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. अरे पेंजा, एवढी महाग पडलं बाबा. लोणी माग, लोणी पण घे, दही दूध पण घे, जे पाहिजे तुला घे. तो त्या गवळे जाऊन विचार. हा काय विचारू तेच ते सांगितलं ते. काय सांगितलं म्हणजे मगाशी मी काय सांगितलं, कान कुठे गेले ते? परवा व्हिडिओ चाललोय. मला शिकवा याला दे. हॅलो इंडिओ चाललोय. याला दे. की माझा दे तुला. हा दे दे आता माझा घ्या ना. जाऊ जातो. माझा भाव पडला. हा, अजून दादा मावशी अशी पुढे आले बघ मला ओढून घेतेस काय बघ, गाव, गाव. हॅलो सुदेश गुरव स्टेजच्या पाठी सुदेश गुरव. आले बघ. मी काय म्हणता हा, बोल ना. मला तुम्ही हे सगळे तुला पैसे देत आहे नाव घे नाव घे नाव काय घेतलं ना हा, आता माझं तरी घे तुझं पण नाही घेणार बघ. तू घे ना माझं. मी घ्या हा मी घ्या हा घे ना. बघ हा घे लवकर. आपण मग मोडशी घे लवकर ना. घ्या घे ना. मग चांगलं घे. मस्त मस्त आहे. सुदामा बोल ना. मावशीचं असं नाव घेता कसं घेतोय? चाटून खाण्यासारखं आणि उगलून पिण्यासारखं घे लवकर. बघतोय की. घ्या हा, घे. अशी पुढं. आले बघ. बॉक्स मध्ये होती जिलेबी ऐकतेस ना हो ऐकते. हे जिल्हा नको अरे नाही बोल लवकर. बॉक्स मध्ये होती जिलेबी त्याला लागल्या मुंग्यांच्या रांगा अरे बोल पटापट. बॉक्स मध्ये होती जिलेबी ऐकतेस ना अरे हो ऐकते. बोल ना लवकर. अरे त्या मुंग्या जातील परत. पाणी सुटलंय तोंडाला. बॉक्स मध्ये होती जिलेबी त्याला लागली मुंग्यांची रांग मावशी तुझं नाव घेतो तुझ्या नानाची टाक अरे पण पुढे बोलून कळलं लगेच. हा मी काय म्हणतो हा, बोल लवकर. तुम्ही जाताय कुठे आम्ही चाललो मत्रे बाजारी. आणि आल्यावर कुठे आम्ही आलो गोकुळातून. होय काय हो. तुझा काय म्हणते मी काय? बघ तूच बघ आमचं झालं तुमचं झालं? अरे मावशी, हा बोल. काय म्हणते? बोल. हो बोल ना लवकर. अरे अगं मावशी, थांब 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 बाजू
वलक नाही पालक, घेणं नाही देणं. आणि तू रे अरे कोणाला करते? मात्र आम्हाला थांबवली करायसाठी अहो बोला हो. काही बोल ना. आता आहे तुझ्या एकशे. तुझं काम काय बोलव कर. मावशी तुला कामच आमचं दाखवतो. अरे बोल लवकर. श्रीकृष्ण देवांची आम्ही सोंगडी. हा पुढे हा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अगे कुठे गेलीस तर इथेच येतील. मग तुमच्याकडे कायदा वगैरे काय आहे का? कायदा वगैरे आमच्याकडे आहे. ऐक तर. सांगा तर. कायदा सांगतो तुला हे गाई कोणी डोईचे माठ खाली ठेव उतरोनी कायदा सांगतो तुला हे गाई कोणी डोईचे माठ खाली ठेव उतरोनी मथुरेचा कायदा मोडून जाऊ देणार नाही हे बाजाराला जाण्याची करून सोडाई बाजाराला जाण्याची करून सोडाई मथुरेचा कायदा मोडून जाऊ देणार नाही हे मथुरेचा कायदा मोडून जाऊ देणार नाही हे मथुरेचा कायदा मोडून जाऊ देणार नाही मथुरेचा कायदा मोडून जाऊ देणार नाही मथुरेचा कायदा मोडून जाऊ देणार नाही मावशी ऐकलंस का कायदा? हो ऐकला. आमच्या कायद्यानं आणि देवाच्या हुकमानं तुला थोडा वेळ बसावा लागेल. अगं राजे त्या कायद्याने मुलीत बसायचे नाही. चालून जाऊन आपले पाय पाय दुखतात बसूया तर. बसा. कशा का होईना? बसल्याच पाहिजे. मग पेंड्या हे बोबड्या बोल. गवळणी बसल्या नीट बघा आणि आपल्याला देवाला समाजात सांगितलं पाहिजे. गवळणी बसल्या की बघून या. बघून ये. बघून ये काय? आले का? मला तिकडे नको. अंदर नादू सोनू बावचिंदा
झालं काय तुला मी कोण मावशी तुझ्या केसांना घाबरली आधीच बसली ए तुझा मा हा? आपल्या दोन्हीने म्हटले बसते ना आपले मावशी सुद्धा आपल्याला घाबरली दिसते बाबले माझी केटा मोठी आहे. आपल्या केसांकडे बघून कशी आधी घाबरले चला आपण देवाला आनंदाची बातमी देऊया चला रे. हॅलो मितेश व सिद्धेश बेटकर यांच्याकडून 200 रुपये, शिवसेना शाखा गुळवणे शिवसेना शाखा गुळवणे यांच्याकडून 500 रुपये, अजय आत्माराम मोलावटे यांच्याकडून खास पेंद्याच्या भूमिकेसाठी 500 रुपये, तसेच सोमेश्वर क्रिकेट संघ गुळवणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्री सोमेश्वर नाट्य मंडळ या सर्वांचं ऋणी आहे. धन्यवाद. गेले ते बामटे चलतर मंत्री बाजारी देवाच्या चरणी नमस्कार असो. आशीर्वाद आहे सुदामा. देवा गवळणी अगदी वडाच्या झाडाला बांधून ठेवलं आहे. ठीक आहे सुदामा, तुझा मी घेतलं त्यांचं संसार. अगे म्हटलं गवळणी अशी जरा पुढे. आपल्याला म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. राधे कशा असतात? पायी पद्मा देवीरा मस्तिकिरा आणि कटेवर आठवून विठ्ठल करत असावा. ही राधे तुझी भूल आहे. मला देश तशा वेळी धारण करावा लागतो. सांगा तर आपल्या जन्मकुणात ऐक तर. हे ऐकून घेराहिते माझी जन्मकुणा. हे ऐकून घेराहिते माझी जन्मकुणा. वाढलो कोणाला देवकीचा निकाला. वाढलो कोणाला
जीव जडला तुझ्यावरी सावळी
हा